नमस्कार मित्र मैत्रिणींनो, आज आपण बघूयात इयत्ता 9वी विषय राज्यशास्त्र पाठ 1 महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी भाग 2। मागील भागामध्ये आपण मागील इयत्तांमध्ये काय शिकलेलो आहोत याच्याविषयी माहिती बघितली। त्याचबरोबर परस्परावलंबन, परराष्ट्र धोरण यांच्याविषयीची माहिती आपण जाणून घेतली। सोबतच पहिलं महायुद्ध जे काही आहे या पहिल्या महायुद्धाविषयीची माहिती आपण बघितलेली आहे। आता या भागामध्ये आपण दुसरं महायुद्ध याच्याविषयी बघूयात। पहिलं महायुद्ध हे 1914 ते 18च्या दरम्यान लढलं गेलं आणि एक विध्वंसक असं युद्ध होतं। त्यानंतर राष्ट्रसंघ स्थापन झालं, पण राष्ट्रसंघाला योग्य त्या प्रमाणात आपलं काम करण्यात अपयश आलं आणि त्याचा परिणाम म्हणून जगात दुसरं महायुद्ध 1939 ते 1945 या कालावधीमध्ये लढलं गेलं। हे जे दुसरं महायुद्ध होतं हे पहिल्या महायुद्धापेक्षा अतिशय संहारक असं होतं। त्याचबरोबर याचं क्षेत्र जे काही आहे हे व्यापक स्वरूपाचं होतं, कारण जल आणि स्थल सोबत अवकाश अशा तिन्ही ठिकाणी हे लढलं गेलेलं होतं। एवढंच नव्हे तर पहिल्या महायुद्धापेक्षा अधिक प्रगत असं तंत्रज्ञान दुसऱ्या महायुद्धामध्ये वापरलं गेलेलं होतं आणि त्याच्यामुळेच हे जे काही युद्ध आहे हे मोठं भयानक ठरतं। या युद्धामध्ये सर्वच राष्ट्रांना खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाला सामोरं जावं लागलं, कारण संहारक अशी शस्त्रास्त्र वापरले गेल्याने साहजिकच आहे, त्यामुळे मोठं आर्थिक नुकसान प्रत्येक राष्ट्राला सोसावं लागलं। मग या दुसऱ्या महायुद्धामध्ये जे काही सहभागी राष्ट्र होती ती कोणती होती, तर बघा या ठिकाणी दिलेलं आहे। मित्र राष्ट्र आणि अक्षराष्ट्र असे 2 गट या महायुद्धामध्ये होते। मित्र राष्ट्रांच्या गटामध्ये ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, भारत त्यावेळेस इंग्रजांची वसाहत होता आणि इंग्लंडच्या वतीने म्हणजे ब्रिटनच्या वतीने भारत सहभागी झालेला होता। त्यानंतर सोव्हिएत रशिया, चीन, अमेरिका अशी ही मित्र राष्ट्रांची फौज होती। तर अक्षराष्ट्र याच्यामध्ये जर्मनी, जपान आणि इटली ही 3 राष्ट्र ही आक्रमक स्वरूपाची होती आणि इथं हुकुमशाह्या नांदत होत्या। अशा पद्धतीने या 2 गटांमध्ये दुसरं महायुद्ध लढलं गेलं। दुसऱ्या महायुद्धामध्ये सर्वात महत्त्वाच्या जर सहभागाचा जर आपण विचार केला तर अमेरिकेचा सहभाग आपल्याला सांगता येईल। सुरुवातीला अलिप्त असलेली अमेरिका नंतरच्या काळात युद्धात सहभागी झाली। या काळात अमेरिकेने अणुबॉम्ब निर्माण केलेले होते, त्यांचा वापर अमेरिकेने दुसरं महायुद्ध संपवण्यासाठी जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर 6 ऑगस्ट 1945 व 9 ऑगस्ट 1945 अशा 2 दिवशी हे अणुबॉम्ब टाकलेत आणि त्याच्यामुळे शेवटी जपानला माघार घ्यावी लागली। युरोपमध्ये जर्मनीने आपला पराभव स्वीकारला आणि युद्ध संपलं, परंतु आशियामध्ये मात्र जपान जुमानत नव्हतं आणि म्हणून अमेरिकेने अणुबॉम्बचा वापर करून जपानला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्याचमुळे कारण हिरोशिमा आणि नागासाकी या 2 शहरांवर जे अणुबॉम्ब टाकले गेलेत त्याचे परिणाम आज सुद्धा जगाला म्हणजे हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांना भोगावे लागत आहे आणि त्याच्यामुळे शेवटी त्यावेळेस झालेली हानी बघून जपानने शरणागती पत्करली आणि आशिया खंडामध्ये असलेलं युद्ध सुद्धा संपलं। अशा पद्धतीने दुसरं महायुद्ध संपलं। मग दुसरं महायुद्ध संपल्या खरं, परंतु त्याच्यानंतर जागतिक पातळीवर अनेक अशा घटना आणि घडामोडी घडल्यात की त्याच्यामुळे जगाला अजून एक भयंकर अशा युद्धाला तोंड द्यावं लागलं, ज्याला शीतयुद्ध म्हटलं जातं।
1939 ते 1944-45 पर्यंत साधारण दुसरं महायुद्ध सुरू होतं आणि 1945 ते 1991 या काळामध्ये शीतयुद्ध जगात अमेरिका आणि रशिया यांच्या धोरणांमुळे लादलं गेलं. मग नेमकं हे शीतयुद्ध काय होतं, त्याचे काय परिणाम झाले याच्याविषयीची माहिती आता आपण बघूयात. तर शीतयुद्ध, मगाशी आपण बघितलं की दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये अमेरिका आणि सोव्हिएत रशिया हे दोघं एकमेकांचे मित्र होते आणि मित्र राष्ट्रांच्या गटात ते लढलेत. परंतु युद्ध संपल्यानंतर मात्र ते दोघांचे स्पर्धक बनले. त्याला कारण होतं दोघं देशांमध्ये असलेले मतभेद. कारण अमेरिका हे भांडवलशाहीचा पुरस्कार करणारं राष्ट्र होतं, तर रशिया हे साम्यवादाचा पुरस्कार करणारं राष्ट्र होतं. आणि त्याच्यामुळे साहजिकच आहे विचारप्रणालीमध्ये मतभेद होता आणि त्याच्यामुळे त्यांच्या सहकार्याची जागा स्पर्धेने घेतली, संघर्षाने घेतली. आणि त्यांचा हा संघर्ष 1945 पासून तर 1991 सालापर्यंत सुरू राहिला. आणि हा काळ असा होता की या काळात प्रत्यक्ष युद्ध झालं नाही, परंतु युद्धाचा भडका केव्हाही उडू शकतो अशा प्रकारची परिस्थिती मात्र निर्माण झालेली होती. आणि या परिस्थितीचं वर्णन शीतयुद्ध असं केलं जातं. थोडक्यात सांगायचं म्हणजे शीतयुद्ध म्हणजे धड युद्धही नव्हतं आणि पुरेशी शांतताही नव्हती. मग अशा पद्धतीने अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांनी आपला प्रभाव वाढवायला सुरुवात केलेली होती. कारण दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका महासत्ता झालेली होती. मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र वापरली गेलीत, म्हणजे विकली गेलीत. आणि महत्त्वाची गोष्ट इथं बघा, अमेरिकेच्या जमिनीवर युद्ध लढलं गेलं नाही. त्यामुळे अमेरिकेमध्ये सर्व प्रकारचं उत्पादन व्यवस्थित झालेलं होतं. त्याचा फायदा अमेरिकेने घेतला आणि त्याच्यामुळे दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका ही महासत्ता म्हणून उदयास आली. पण सोबतच सोव्हिएत रशियाने सुद्धा आपला प्रभाव वाढवायला सुरुवात केली. मग अण्वस्त्रांची निर्मिती केली, लष्करी सामर्थ्य वाढवलं आणि महासत्ता बनण्याचा प्रयत्न रशियाने सुद्धा सुरू केला. आणि त्याच्यामुळे साहजिकच आहे दोन्ही महासत्तांमध्ये संघर्षाला सुरुवात झाली. मग अशा पद्धतीने या दोन्ही महासत्ता ज्या काही आहेत यांच्यामुळे काय झालं तर जगाची दोन गटांमध्ये विभागणी झाली. अमेरिका ही भांडवलवादाचा पुरस्कार करणारी अर्थव्यवस्था होती, तर 1917 साली रशियामध्ये साम्यवादी क्रांती झालेली होती. आणि त्याच्यानंतर खूप कमी कालावधीमध्ये अमेरिकेच्या जोडीला रशियाने सुद्धा प्रगती साधली साम्यवादाच्या माध्यमातून. आणि त्याच्यामुळे साहजिकच आहे एकीकडे भांडवलवादी अमेरिका तर दुसरीकडे साम्यवादी रशिया, अशा पद्धतीने दोन गट निर्माण झालेत. आणि या दोन्ही गटांनी आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न केला. परिणामी जग दोन गटांमध्ये विभागलं गेलं होतं. आणि त्याच्यामुळे साहजिकच आहे दोन्ही महासत्तांमध्ये संघर्षाला सुरुवात झाली. सोबतच दोघांमध्ये सत्तेची स्पर्धा लागली. कोणाचा प्रभाव जास्त वाढतो, कोणतं राष्ट्र अधिक आपला विस्तार करतं किंवा आपल्या जगातील जे काही छोटे मोठे राष्ट्र होती या राष्ट्रांवर आपला प्रभाव निर्माण करतं, याच्यासाठी यांच्यात स्पर्धा लागली. त्याचबरोबर यांनी मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्रास्त्रांची निर्मिती केली. दोन्ही राष्ट्रांनी एकमेकांना काटशह देण्यासाठी शस्त्रास्त्र निर्माण केली. त्याच्यात खूप मोठ्या प्रमाणात संहारक अशी शस्त्रास्त्र निर्माण झाली. आणि त्याच्यामुळे साहजिकच आहे जगामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अशांतता निर्माण झाली. जागतिक शांततेला धोका निर्माण झाला या महासत्तांमुळे. आणि त्याच्यामुळे साहजिकच आहे मग अशा पद्धतीने परस्परांना काटशह देण्याची यांची जी काही वृत्ती होती त्याच्यामुळे जागतिक शांतता धोक्यात आली. आणि
या सर्व गोष्टी ज्या काही होत्या या शीतयुद्धाला कारणीभूत असलेल्या होत्या आणि त्याच्यामुळे मग या शीतयुद्धाच्या काळामध्येच कुठंतरी महासत्तांना वाटायला लागलं की जागतिक शांतता भंग पावते आहे. मग त्याच्यामुळेच त्यांनी मग निशस्त्रीकरणाला सुरुवात केली, शस्त्रास्त्र नियंत्रण केले, निशस्त्रीकरण घडवून आणले. परंतु त्याचा पूर्ण प्रभाव जो काही होता तो मात्र काही होऊ शकला नाही. परंतु दोन्ही महासत्तांनी मात्र आपला प्रभाव वाढवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येतात. मग अशा पद्धतीने धड युद्धही नाही आणि धड शांतताही नाही असं हे दोन्ही महासत्तांमध्ये जो संघर्ष निर्माण झालेला होता, जे तणाव निर्माण झालेला होता, त्याला शीतयुद्ध म्हटलं गेलं. मग या शीतयुद्धाचे परिणाम काय झालेत जगावर? मग या परिणामांविषयी आता आपण बघूयात. मग पहिली गोष्ट बघा, लष्करी संघटनांची निर्मिती झाली. शीतयुद्धाच्या काळामध्ये दोन्ही महासत्तांनी लष्करी संघटनांची निर्मिती करायला सुरुवात केली. मग आता लष्करी करार करत असताना किंवा लष्करी संघटनांची निर्मिती करत असताना काय केलं दोन्ही महासत्तांनी? तर अमेरिकेने आपला प्रभाव वाढावा, रशियाने आपला प्रभाव वाढावा, याच्यासाठी जे काही जवळपासची राष्ट्र होती या राष्ट्रांवर आपला प्रभाव निर्माण केला आणि यांना आपल्या गटात सामील करून घेतलं. मग ते करत असताना जे राष्ट्र आमच्या गटामध्ये सामील होईल त्या राष्ट्राला आर्थिक मदत तर आम्ही करूच, परंतु सोबतच त्या राष्ट्राच्या संरक्षणाची जबाबदारी ती महासत्ता घेईल. अशा पद्धतीने त्या राष्ट्रांना आश्वासन दिले गेलेत आणि त्याच्यामुळे अनेक राष्ट्र दोन्ही महासत्तांच्या गटात सहभागी झाले. मग सर्वप्रथम अमेरिकेने नाटो नावाची संघटना निर्माण केली. नाटो म्हणजे काय? तर नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन असं याला म्हटलं जातं. ही अमेरिकेच्या प्रभावाखाली निर्माण झालेली संघटना होती. या संघटनेमध्ये सुरुवातीला बेल्जियम, ब्रिटन, कॅनडा, पोर्तुगाल, ग्रीस मिळून जवळपास सुरुवातीला 13 राष्ट्र सहभागी झालेत आणि त्याच्यानंतर पुन्हा 14 राष्ट्र सहभागी झालेत. असं नाटोमध्ये जवळपास 27 राष्ट्रांचा सहभाग होता. त्यानंतर दुसऱ्या बाजूला रशियाच्या प्रभावाखाली रशियाने वारसा करार संघटना निर्माण केली. वारसा, पोलंडची राजधानी वारसा या ठिकाणी आहे. इथं रशियाने आपल्या मित्र राष्ट्रांची संघटना स्थापन केली आणि म्हणून तिला वारसा करार संघटना असं म्हटलं जातं. मग ही जी संघटना होती या संघटनेमध्ये साम्यवादी राष्ट्र रशियाच्या प्रभावाखाली एकत्र आले. अशा पद्धतीने लष्करी संघटनांची निर्मिती झाली. त्यानंतर दुसरी गोष्ट बघा, जगाचे ध्रुवीकरण घडून आले. जग 2 ध्रुवांमध्ये विभागले गेले. शीतयुद्धाच्या काळात जगातील बहुतेक राष्ट्र एकतर अमेरिकेच्या प्रभावाखाली गेलेत किंवा रशियाच्या प्रभावाखाली गेलेत. अशा पद्धतीने या दोन्ही महासत्तांच्या गटामध्ये जगाची विभागणी झालेली होती. यालाच द्विध्रुवीकरण असं म्हटलं जातं. द्वि म्हणजे 2. हे 2 टोकं होती, अमेरिका आणि रशिया, कारण विचारसरणीच भिन्न होती, त्यामुळे साहजिकच आहे. आणि म्हणून ही 2 भिन्न टोकं असलेले राष्ट्रांनी अनेक राष्ट्रांना आपल्याकडे ओढून घेतलं आणि त्याच्यामुळे साहजिकच आहे जगातील कोणतं राष्ट्र आपला मित्र आहे किंवा कोणतं राष्ट्र शत्रू आहे अशा पद्धतीचं काही निश्चितीकरण होत नव्हतं. पूर्णपणे संशयाचं वातावरण निर्माण झालेलं होतं आणि त्याच्यामुळे साहजिकच आहे तणावाचे क्षेत्र सुद्धा वाढत चाललेलं होतं, त्याचं व्यापकता वाढत चाललेली होते. अशा पद्धतीने जगाचे द्विध्रुवीकरण घडून आलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर मग पुढे बघा, हे जे इथं दिलेलं आहे बघा, माहित आहे का तुम्हाला? याच्यामध्ये मगाशी जी माहिती आपल्याला सांगितलेली तीच आहे. जरा व्यवस्थित एकदा वाचले की आपल्याला ते लक्षात सुद्धा यायला मदत होईल. त्यानंतर शस्त्रास्त्र स्पर्धा वाढली बघा. दोन्ही महासत्तांनी एकमेकांना काटशह देण्यासाठी
फार मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रांची निर्मिती केली. अधिक संहारक अशी शस्त्रास्त्र अणुबॉम्ब जो निर्माण झाला तो त्याचाच एक भाग होता. मग त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं आधुनिक असं तंत्रज्ञान विकसित करण्यामध्ये स्पर्धा सुरू झाली अमेरिका आणि रशियामध्ये. आणि त्याच्यामुळे साहजिकच आहे जगात शस्त्रास्त्र स्पर्धा वाढून जागतिक शांतता धोक्यात आली. मग याची जाणीव दोन्ही महासत्तांना झालेली होती. कारण जर जागतिक अशांतता निर्माण झाली तर मात्र पुन्हा युद्धाचा धोका निर्माण होईल याचीही त्यांना जाणीव होते. आणि म्हणून त्यांनी मग नंतरच्या काळात शस्त्रास्त्र नियंत्रण आणि निःशस्त्रीकरणावर भर दिला. मग रासायनिक हत्यारं, जैविक हत्यारं, अणुबॉम्ब यांच्या कपाती केल्या गेल्यात. त्याच्यासाठी START 1, START 2 असे वेगवेगळे करार त्यांच्यामध्ये झालेले होते. त्यानंतर पुढचा परिणाम आपल्याला सांगता येईल बघा, प्रादेशिक संघटनांची निर्मिती झाली. हा सुद्धा शीतयुद्धाचा खूप महत्त्वाचा परिणाम आहे. महासत्तांच्या स्पर्धामध्ये विकसनशील राष्ट्रांनी परस्परांना मदत करण्यासाठी आपापल्या पातळ्यांवर संघटना निर्माण करायला सुरुवात केली. आता बघा, बरेचशी राष्ट्र ज्यांना अमेरिका आपल्याला मदत करेल, भांडवलशाहीचा पुरस्कर्ते जे होते ते अमेरिकेच्या गटात सामील झाले. ज्यांना वाटत होतं की आपल्या देशात साम्यवादी सत्ता असावी, तर साम्यवादाचा प्रसार व्हावा, ते साम्यवादी गटामध्ये रशियाच्या वारसा करारात सहभागी झाले. परंतु काही विकसनशील जी राष्ट्र होती, जी विकसित नव्हती, विकासाच्या मार्गावर होती, मग अशा राष्ट्रांनी आपापल्या पातळ्यांवर आपापल्या संघटना निर्माण करायला सुरुवात केली. कारण त्यांना महासत्तांच्या स्पर्धेत उतरून स्वतःचा आर्थिक विकासाला खीळ बसवायची नव्हती. त्यांना स्वतःचा आर्थिक विकास घडवून आणायचा होता. आणि म्हणून मग युरोपमधील काही देशांनी एकत्र येऊन युरोपीय आर्थिक संघाची निर्मिती केली. बघा, युरोपमधील जे काही राष्ट्र होती, या राष्ट्रांनी युरोपियन आर्थिक संघाची निर्मिती केली आणि त्याच्या माध्यमातून आपला आर्थिक विकास साधून घेतला. तर दुसरीकडे आग्नेय आशियाई राष्ट्रांनी, मग याच्यामध्ये बघा, सिंगापूर, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, फिलिपाईन्स या राष्ट्रांनी मिळून आसियान नावाची संघटना निर्माण केली. अशा पद्धतीने या प्रादेशिक संघटना निर्माण व्हायला लागल्यात, ज्यांनी आपापल्या प्रदेशामध्ये राहून आपली संघटना निर्माण करून आपला आर्थिक विकास कसा होईल याच्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली. आणि त्याचाच पुढचा भाग आहे अलिप्ततावाद. हा सुद्धा शीतयुद्धाचाच परिणाम होता. मग अलिप्ततावाद म्हणजे काय? तर शीतयुद्ध सुरू झाल्यानंतर जगाची 2 गटांमध्ये विभागणी झालेली होती, 2 ध्रुवांमध्ये विभागणी झालेली होती. परंतु काही देश असे होते की या देशांना या स्पर्धेत सहभागी व्हायचं नव्हतं. त्यांना अमेरिकेकडेही जायचं नव्हतं किंवा रशियाकडेही जायचं नव्हतं. आणि त्याच्यामुळे त्यांनी अलिप्त राहण्याचं धोरण स्वीकारलं. आम्हाला भांडवलवादी अमेरिकाही नको आणि साम्यवादी रशियाही नको. दोघांपासून समान अंतरावर ते राहिलेत. अशा पद्धतीने हे जे काही राष्ट्रांनी आपला एक धोरण स्वीकारलेलं होतं, याला अलिप्ततावाद असं म्हटलं जातं. अलिप्ततावाद ही खूप मोठी आणि महत्त्वाची चळवळ शीतयुद्धाच्या काळामध्ये निर्माण झालेली होती. कारण जगातील अनेक राष्ट्र या चळवळीत सहभागी झालेले होते. मग अलिप्ततावाद याचा अर्थ असाही नाही की एकदम अलिप्त राहायचं, कोणत्याच गटात सामील व्हायचं नाही, ठीक आहे. परंतु त्या गटांपासून जरी अलिप्त राहिलं, दूर राहिलं, तरी स्वतःच्या विकासासाठी त्यांची मदत त्यांना घेता येणार होती. आणि त्यांनी ती घेतली आणि आपला विकासाला हातभार लावला. अशी ही अलिप्ततावादी चळवळ. मग हे अलिप्ततावादी चळवळ काय, कोणी ती निर्माण केली, तिचे पुरस्कर्ते कोण होते, तिचे काय परिणाम झालेत, आणि शीतयुद्धाचा समारोप कसा झाला आणि जागतिकीकरण कसं निर्माण झालं, याच्याविषयीची माहिती आपण पुढच्या भागामध्ये बघूयात.
इथं आपण थांबूयात. जाण्यापूर्वी आपल्याला विनंती आहे, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच त्याला लाईक करा. त्याचबरोबर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. खाली जे घंटेच्या आकाराचे चिन्ह दिसत आहे त्याच्यावर क्लिक करून माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला तुमच्या वर्गाचे जे काही व्हिडिओ आहेत ते आणि पुढच्या वर्षी 10वीचे इतिहास आणि राज्यशास्त्र विषयाचे व्हिडिओ बघायला मदत होईल. म्हणून घंटेच्या आकाराच्या चिन्हावर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रमैत्रिणींना माझा व्हिडिओ शेअर करा ही विनंती. इथं आपण थांबूयात. धन्यवाद.